नमस्कार, मी सचिन माहोर आणि परत एकदा स्वागत करतो आपले न्यूज 24 तास महाराष्ट्र मंडळी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण संपवून जेव्हा स्टेज खाली आले तर एक विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला, साहेब मला तुमचे विचार पटले आहेत, मी तुमच्या पक्षात काम करू इच्छितो. बाबासाहेब लगेच त्याला म्हणाले, अगोदर शिक्षण घे, पोटाचा प्रश्न सोडव आणि मग कार्यकर्ता बन. उपाशी पोटी झालेला कार्यकर्ता हा कालांतराने लाचार बनतो. बाबासाहेबांच्या त्या विचारांची सत्यता आज प्रकर्षाने राजकारणातील कार्यकर्त्यांकडे बघितली तर दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची तिकीट घरातच ठेवून घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची मनवली जाणारी ही निवडणूक नेत्यांची मक्तेदारी झाली. परिणामी कार्यकर्त्यांनी सतरंजीच उचलायची का, असा प्रश्न आता विचारला जातोय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात, मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाही. 20-20 वर्ष प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता तिकीट मागतो त्यावेळी एखादा मंत्री किंवा आमदार आपल्या बायकोला आणि मुलाला तिकीट द्या असं म्हणतो, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या वारसदारांना जनतेने पाडल्यास परत कोणीच उभे करणार नाही असं सूचक वक्तव्य आणि महत्वपूर्ण विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. हे विधान करून एक प्रकारे पक्षाला घरचा जाहीर दिला असं म्हणावं लागेल. निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे कढीपत्ता. कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात आणि त्यालाच कार्यकर्ता म्हणतात. अंबड नगरपालिकेतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपा पक्षाच्या उमेदवारांवर जर नजर टाकली तर घराणेशाही आणि सामान्य कार्यकर्ते सोडून इतर पक्षातून आलेल्या धनदांडग्य उमेदवारांना तिकीट दिल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून सर्वसामान्य गरीब सामान्य कार्यकर्त्याला तिकीट नाकारून स्वतःच्या घरातील उमेदवार आणि त्यासोबतच ज्या उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी आहे, जे कोणा नगराध्यक्ष माजी आमदार यांची मुलं नातवंड सुना आहेत, त्यांनाच तिकीट वाटप करण्यात आले असल्यामुळे नाराजीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. अंबड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपाचे सध्याचे रनिंग आमदार नारायण कुचे यांचे सख्खे पुतणे उज्ज्वल कुचे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. उज्ज्वल कुचे हे आमदार नारायण कुचे यांचे बंधू देवीदास कुचे यांचा मुलगा आहे. मागच्या नगरपालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांनी आपल्या स्वतःच्या भाऊजाई सौ संगीता देवीदास कुचे यांना नगराध्यक्षपदी निवडून आणलं होतं. आता यावेळी त्यांचाच मुलाला प्रभाग क्रमांक 2 मधून सामान्य कार्यकर्त्यांची तिकीट नाकारून मात्र उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे उज्ज्वल कुचे हे संभाजीनगर या ठिकाणी राहतात. आता विचार करण्यासारखी परिस्थिती आहे मंडळी, की स्थानिक लोकांच्या समस्या, स्थानिक लोकांच्या गरजा, स्थानिक लोकांच्या अडचणी या संभाजीनगरला राहणाऱ्या या उमेदवाराला कळतील का, किंवा त्या कितपत सोडवल्या जातील, हाही संशोधनाचा एक विषय. प्रभाग क्रमांक 2 मधून सौ सविता सौरभ कुलकर्णी व प्रभाग क्रमांक 8 मधून केदार भवानीदास कुलकर्णी व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ देवयानी केदार कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे तीनही उमेदवार अंबडचे माजी स्वर्गीय आमदार भालचंद्र कुलकर्णी यांचे नातू, अंबडचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले स्वर्गीय बाबूराव कुलकर्णी
व नगराध्यक्षा राहिलेल्या सुलभाताई बाबूराव कुलकर्णी यांचा मुलगा आणि सून आहे. अंबड नगरपालिकेची सत्ता कित्येक वर्ष कुलकर्णी घराणे जेव्हा काँग्रेस पक्षात असताना जवळपास 35 वर्ष नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. आता 2 वर्षापूर्वीच केदार भवानीदास कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. हेही विशेष आहे. प्रभाग क्रमांक 3 वर जर आपण नजर टाकली तर या प्रभाग क्रमांक 3 मधून विश्वजित विलास खरात यांना भाजपाने उमेदवारी दिलेली. विश्वजित खरात हे अंबडचे माजी आमदार विलासराव खरात यांचे चिरंजीव ही त्यांची ओळख. घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमी चर्चेत असतो. त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर नेत्याचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो, यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, आमदार व्हावे असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीच उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर मोठ्या पदावर बसतात. कारण मागे कार्यकर्ते असल्याने निवडून येण्याची खात्री असते. मग पक्षाने डावलले तरी रातोरात पक्षनिष्ठा गुंडाळून बंद केले जाते. यातून घराणेशाहीला बळ मिळते. मात्र घराण्याचा वलयाचा लाभ मिळून उमेदवारी मिळणे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून काकासाहेब आत्माराम कटारे, प्रभाग क्रमांक 10 मधून सौ रंजना शाहुल खरात व प्रभाग क्रमांक 11 मधून सौ सावित्री सुरेश गुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यापैकी काकासाहेब कटारे व सुरेश गुळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अंबड नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. तर अंबडचे माजी स्वर्गीय भास्करराव खरात हे सुद्धा नगराध्यक्ष होते आणि सौ रंजना खरात या त्यांच्या सुनबाई आहेत. मंडळी, तर भाजपाचे हे उमेदवार बघितल्यानंतर लक्षात येतं या 22 उमेदवारांपैकी 8 उमेदवार आजी माजी आमदार व माजी नगराध्यक्ष यांची पत्नी, मुलं, सुना, पुतणे, नातवंड आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपाची या 22 उमेदवारांमध्ये फक्त 3 ते 4च उमेदवार हे प्युअर भाजपाचे आहेत. 100% भाजप. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापासून ते जवळपास 18 उमेदवार हे भाजपने इतर पक्षातून आयात केलेले. त्यांना निवडणुकीच्या काही काळापूर्वी पक्षामध्ये सामील करून घेण्यात आलेलं आहे आणि तेही कमिटमेंटवर. जवळपास 3री टर्म आमदार राहणाऱ्या भाजपच्या आमदार नारायण कुचे यांना शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच तिकीट द्यावं लागलं. हेच त्यांच्या 3 टर्मचं यश म्हणावं लागेल का? यापेक्षा दुसरं दुर्भाग्य काय असू शकतं? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर जाहीरपणे हे सांगूनच टाकलेलं आहे की ज्या ज्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी आपल्या घरातील उमेदवार देऊन कार्यकर्त्यांच्या जागा बळकावल्या असतील त्यांना पाळा. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर आपल्या खास भाषेत स्टेजवरून जनतेला, मतदारांना जे संकेत द्यायचे ते त्यांनी दिलेत. भाजपाचे नाराज कार्यकर्ते जाहीरपणे मागच्या पंचवार्षिकला भाजपाची सत्ता नगरपालिकेत आणली होती, आता त्याचा पश्चाताप होतोय असं जाहीरपणे कबुली देताना दिसत आहे. तर नाराज कार्यकर्ते हे यावेळी आतून गेम करणार असल्याचंही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पायाला भिंगरी बांधलेल्या कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांनी पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवला. नेत्यांकडून नेहमीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी आहेत असं सांगितलं जातं. मात्र याच नेत्यांनी बदलत्या सोयीस्कर भूमिकेने राजकारणातील शब्द फिरविलाय. मग आपल्या घरातील उमेदवारांना संधी देऊन कार्यकर्त्यांच्या जखमेवर आणखीन मीठ चोळलंय. परिणामी अंबडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा घराणेशाही उफाळून आली असून नेत्याचे वारसदारच नगरसेवक पदासाठी सुद्धा रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत. घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो.
त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर नेत्याचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो, यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, आमदार व्हावे असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीच उचलत राहतात आणि नेत्यांची कुटुंबीय खुर्चीवर मोठ्या पदावर बसतात. कारण मागे कार्यकर्ते असल्याने निवडून येण्याची खात्री असते. मग पक्षाने डावलले तरी रातोरात पक्षनिष्ठा गुंडाळून बंद केले जाते. यातून घराणेशाहीला बळ मिळते. मात्र घराण्याचा वलयाचा लाभ मिळून उमेदवारी मिळणे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय आहे. घराणेशाहीतील वारसदारांना आणि नेत्यांच्या नातेवाईकांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना धडपड करावी लागणार आहे. कार्यकर्ते फक्त सतरंजी उचलायच्या कामाचे आहेत का, असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत आहे. मंडळी, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. राजकारणातील अशाच आतमधल्या बातम्या बघण्यासाठी, राजकारण असो, समाजकारण असो की शैक्षणिक विभाग असो, त्यामधील घडामोडी बघण्यासाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज 24 तास महाराष्ट्र. तोपर्यंत मी सचिन माहोर आपली रजा घेतो. धन्यवाद.